नमस्कार, मी सायली मराठे, लाईव्ह 24 तास न्यूज कोल्हापूर। सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्ये। आपल्यासोबत आहेत डॉक्टर चेतन नरके साहेब, थायलंडचे आर्थिक सल्लागार म्हणून ते काम करतात। त्याचबरोबर गोकुळचे संचालक आहेत। कोल्हापूर माझं कोल्हापूर माझं विजन असं त्यांचं एक जे विजन आहे कोल्हापूरविषयी। त्याचबरोबर कोल्हापूरमधले शिक्षणाची व्यवस्था असेल, तरुणांसाठीचा रोजगार असेल, त्याचबरोबर महिलांचं सबलीकरण असेल, या संदर्भात बरेच त्यांच्या विजन्समधून त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत। आपण जाणून घेऊया शिक्षणाविषयी, जे शिक्षणाचं खाजगीकरण होतं आहे किंवा प्राथमिक शिक्षण आहे ह्याचं हे कसं असलं पाहिजे, किंवा एक कौशल्य विकास शिक्षण त्यांनी जे माय व्हिजनमधून माझं कोल्हापूर व्हिजनमधून जे बोललेले आहेत त्याविषयी त्यांचं काय अजून मत आहे, अजून काय वक्तव्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम, पहिल्यांदा शिक्षण हा एक मला वाटतं संविधानाने दिलेला एक मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक विद्यार्थीनीला चांगलं शिक्षण मिळणं, त्याच्यासाठी त्याचा उपयोग त्याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये होणं म्हणजे सर्व्हायवल स्किल्स ज्याला म्हणतात, आणि महत्त्वाचं म्हणजे हे एज्युकेशन झाल्यानंतर एक चांगलं त्याला रोजगार किंवा स्वयंरोजगार ज्या माध्यमातून तो आपल्या आईवडिलांची, आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो। आज जर शिक्षणाचं जर बघितलं तर आपण फक्त ती डिग्री मिळवण्यासाठी कागदावर काम करतो असा न विचार करता, जर आपण ईस्टर्न आपली एज्युकेशन पॉलिसी किंवा वेस्टर्न एज्युकेशन पॉलिसी याचा दोन्हीचा विचार केला तर एशियन कंट्रीजमध्ये, जपानमध्ये साधारणपणे वयाच्या 9व्या वर्षापर्यंत तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे स्वतः बस कशी पकडायची, ट्रेन कशी पकडायची, तुम्हाला बँकेमधले व्यवहार कसे करायचे, तुम्हाला मॅनर्स जे असतात, एक चांगला माणूस मला वाटतं एशियन एज्युकेशन सिस्टीममधून येतो। जर तुम्ही वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीममध्ये बघितलं तर पूर्ण कॅपिटलिझम म्हणजे फ्री थिंकर, त्याच्यामध्ये असणारे एंटरप्रेन्योरशिप स्किल्स हे त्यातून होऊन करत असतात। त्यामुळे मल्टी डिसिप्लिनरी, मल्टी एक्झिट्स जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आत्ता भारतामध्ये अमेरिकेच्या पॅटर्नप्रमाणे लागू होत आहे ते इथे करत आहेत। पण कोल्हापूरमध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला किंवा भारतात जर केला तर न्यू एज्युकेशन पॉलिसी आज कागदावरच राहिलेली आहे, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप डिफिकल्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्याकडं आहेत एज्युकेशन सिस्टीम त्याचा वापर करून आपल्याला मॅक्सिमम गोष्टी कशा करतात याचा विचार आहे। थोडक्यात जर झेडपीच्या शाळा घेतला तर आज त्याचं प्रायव्हेटायझेशन करायला आपण निघालेलो आहे। तसं न करता झेडपीच्या शाळांमध्ये जर जे सर्व्हायवल म्हणजे इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, वेल्डिंग, त्याचबरोबर बेकिंग जे तुम्हाला बिझनेसमध्ये उपयोगाला भविष्यात येतील असं कौशल्य विकास किंवा त्याला काय म्हणणार स्पेसिफिकली स्किल्स जे आहेत ते स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे आपण करतो ते जर आपण व्यवस्थित केलं तर तो मुलगा किंवा मुलगी 12वीपर्यंत गेल्यावर स्वतःच्या पायावर स्वतःचा व्यवसाय किंवा रोजगार या माध्यमातून स्वतःला सक्षम आर्थिक बनवू शकतो। त्यामुळे मला वाटतं शिक्षण हा एक पार्ट आहे, पण आपल्याला भविष्याच्या गोष्टी लक्षात घेऊन आज 5वीपासूनचा जो सिलेबस आहे तो बदलावा लागेल। स्पर्धा परीक्षा देखील हाच विषय 2025मध्ये सिलेबस चेंज होतोय, पण आजसुद्धा आपली 5वीपासूनचं शिक्षण पद्धती बदलणं आहे हे अतिशय चुकीचं आहे। बिहारमधलेच लोक IAS का होतात, त्यांचा सिलेबस हा IASला पूरक आहे, त्यामुळे ते IAS होऊ शकतात। त्याच पद्धतीनं आपल्याला पुढं सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला आपली शिक्षणाची धोरणं 5वीपर्यंत आत्ताच बदलावी लागतील, तर पुढं स्पर्धा परीक्षेमध्ये एकही महाराष्ट्रातला माणूस IAS होण्यासाठी डिफिकल्ट जाईल। नक्कीच सर, पण तुम्ही आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रांगणातून बाजूला जात आहे किंवा एक माघार घेत आहे म्हणताय, आणि तुमचं जे आता कोल्हापूर व्हिजन, माय कोल्हापूर व्हिजन आहे ते मग थांबणार आहे का? त्याची वाटचाल कशी असणार आहे, ते किती कंटिन्यू असणार आहे का? मॅडम, निवडणूक हे त्यातलं एक माध्यम होतं ज्याच्यामध्ये माझा उद्देश होता कोल्हापूर जिल्ह्यासाठी, आणि कोल्हापूर जिल्हा हा मी नेहमी वन कोल्हापूर म्हणजे हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा हे दोन्ही एकत्र मी बघतो। जर तुम्ही बघितलं तर याच्याशी निवडणूक हे असतं तर मला स्पीड मिळालं असतं, कारण त्याला पॉलिसी असेल, ॲडमिनिस्ट्रेशन माझ्याबरोबर असतं। निवडणुकीमध्ये झाल्यानंतर त्याच्यामध्ये 10 दरवाजे मला ओपन होतात, वेगवेगळ्या माध्यमातून परत मला हे करता येतं। पण मला असं वाटतं की ही विकासाची जर्नी नेहमी माझी कंटिन्यू राहील, जी आत्तापर्यंत माझ्या 3 पिढ्यांनी केली आहे तीच मला कंटिन्यू करणार। फक्त यावेळी मी करेन की वेगळ्या एक ॲडव्हान्स लेवलला मी डेव्हलप कंट्रीज बघितल्या, मी अमेरिका असेल, युरोपियन कंट्री असेल, एशियन कंट्रीज याच्यामध्ये काम केलं आहे। आजही माझे दररोजचे संबंध आहेत, त्यामुळे तिथं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कोल्हापूरमध्ये आणणं आणि आपल्या इथल्या युवकांना त्याला एक्सपोज करणं, जर्नलिझममध्ये सुद्धा चांगला एक्सपोजर मला देता येईल, मूव्ही मेकिंगमध्ये करता येतं, कलामध्ये आहे, क्रीडामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी मला करता येतात। फक्त एवढाच विषय राहतो की फक्त या जनतेनं मला आता साथ द्यावी लागते।